हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस मंद्रेकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आज मी घेऊन आले एक सिंपल अशी स्वादिष्ट रेसिपी. तर आज आपण बनवणार आहे एक छान असा पदार्थ. हे बघा, आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत. तर जास्त नाही, मी 20 मिनटं तांदूळ भिजत घातले. इथं 2 कांदे आणि 1 टोमॅटो मोठा कापून घेतला बारीक बारीक. इथं आहे की नाही, मी पाणी उकळायला ठेवलं आहे. आपल्याला ते तांदूळ बॉईल करायचे आहेत. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, कारण मग मीठ नाही घातलं तर तांदूळ असे सपक सपक लागतात. त्यानंतर याच्यामध्ये की नाही अर्धा चमचा तेल आणि 2-3 लवंग टाकलेले आहेत मी, आणि एवढेच 2च छोटे तुकडे दालचिनीचे टाकलेले आहेत. बाकीचं मी गरम मसाला जास्तीचा ॲड केलेला नाही. आणि हे पाणी छान बॉईल होऊ द्यायचं, आणि बॉईल झालं की मग हे तांदूळ घालायचे आहेत आपल्याला. हे बघा, आपले तांदूळ असे दुपटीनं फुगलेले आहेत, आणि छान असे 2 मिनटं आणखी शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये ज्या रेषा दिसतात ना तांदळामध्ये, त्या पूर्ण व्हायला आल्या, शेवटच्या 2 रेषा राहिल्या की दोन्ही टोकांना मग ते तांदूळ काढून घ्यायचे आपल्याला, कारण की आपल्याला जास्त वेळ स्टीम द्यायचं नाही त्याच्यामुळे. हे बघा, इकडं मी 2 चमचे की नाही तेल घेतलेलं आहे. जास्तीचं तेल घेतलेलं नाही, 1.5 चमचे, 2 पण नाही. आणि ते कांदे जे कापून घेतले होते ते या तेलामध्ये मी छान फ्राय करून घेणार आहे. कांदे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये. थोडंसं मीठ घातलं आहे मी, कांदे लवकर फ्राय होण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे कांदे आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित कांदे आहेत की नाही छान रंगावर असे थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे खडे मसाले ॲड केलेत मी त्यात. खड्या मसाल्यांमध्ये थोडासा दालचिनी, 2-3 लवंग, 2 विलायची, आणि म्हणजे 1 स्टारफूल आहे. तर हे टोमॅटो पण मी त्याच्यामध्ये आता ॲड केलेले आहेत. आणि हे टोमॅटो छान आपण फ्राय करून घेणार आहे. टोमॅटो छान असे फ्राय होईपर्यंत, वितळेपर्यंत आपण याला परतून घेणार आहे. झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही परतू शकता, पण फास्ट परतलं जातं कारण आपण मीठ घातलेलं आहे ऑलरेडी याच्यामध्ये, त्याच्यामुळे. हे बघा, अशी छान परतून झाली की नाही, ह्याच्यामध्ये आपण मसाला ॲड करणार आहे, वाटलेलं वाटण, जे की तुम्हाला माहीतच आहे वाटण म्हणजे काय आपलं. हे बघा, या वाटणामध्ये की नाही कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो, आणि 1च चमचा धने आहेत भाजून घातलेले. हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे, अद्रक लसूण सोडलं तर. आणि रेग्युलर वाटण आहे आपलं, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे वाटण आपण छान परतून घेतलेलं आहे. आत्तापर्यंतच्या प्रोसिजरपर्यंत आपण कोणताही मसाला, हळद वगैरे काही ॲड केलेलं नाही, तरीसुद्धा एवढा छान कलर ग्रेव्हीला आलेला आहे. कांदे बघू शकताय पूर्ण ट्रान्सपरंट झालेत आपले. आणि याच्यामध्ये की नाही मी 2 चमचे दही घातलेलं आहे. बारीक गॅस करायचा दही घालताना, नाहीतर मग दही फाटतं. असे पांढरे असे दाणे दाणे दिसायला लागतात दह्याचे. मग हे बारीक गॅस करून की नाही दही व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी त्या मसाल्यामध्ये. हे बघा, आणि आत्ता आपण तेल सुटल्यावरती मसाल्याला त्या पूर्ण, आत्ता आपण इथं हळद ॲड केली आहे. हा घरगुती आपला सप्पक काळा मसाला आहे. आणि इथं मी थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला ॲड केलेला आहे. तर बिर्याणी मसाल्यावरून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आपण बिर्याणी बनवतो आहे, पण आपण चिकन मटनची बिर्याणी बनवत नाही आहोत, तर आपण अंड्याची बिर्याणी बनवतो आहोत. तर हे बघा, इथून पुढे की नाही असं मी झाकण ठेवलेलं आहे 2 मिनटं. याला छान वाफू द्यायचं आहे मसाल्याला आपल्या. आणि हे अंडे मी बॉईल करून घेतले होते, ह्याला आपण स्लिट्स देणार आहे. तर ते तांदूळ लागलेले त्या ताटाला तुम्ही म्हणणार की कशाचं वापरले काय माहिती. तर आपण जे बॉईल केलेले तांदूळ आहेत ना, त्याच्यावरती झाकलं होतं मी ते ताट. 2च मिनटं आपल्याला वाफ घ्यायची, म्हणून तेच ताट मी त्या कढईवरती झाकले मसाल्याच्या. तर हे बघा, असे अंडे सगळे मी स्लिट मारून घेतलेले आहेत, कारण स्लिट मारल्यामुळं काय होतं, आपला जो मसाला आहे तो पूर्णपणे मध्येपर्यंत अंड्यांच्या जातो, आणि टेस्ट छान येते त्याच्यामुळे. आणि इकडं बघा, आपला असा छान मसाला परतून झाला, आणि असा छान रंगही आला आहे मसाल्याला. तर इथपर्यंत आल्यावरती मी की नाही थोडंसं पाणी ॲड केलं आहे, कारण की मसाला खाली लागायला नको. आपण तेलाचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे त्याच्यामुळं. हे बघा असं. तर हे जे अंडे आपण स्लिट मारून घेतलेले आहेत की नाही, ते मी या मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. जी ग्रेव्ही आहे ना आपली बिर्याणीची, ती तयार झालेली आहे. 2 मिनटं मी वाफून घेणार आहे, आणि त्याच्यानंतरनं मी याच्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे. तर मी जास्त गरम मसाल्यांचा किंवा गरम मसाल्याच्या पावडरचा जास्त वापर याच्यासाठी नाही केलेला आहे. एकतर उन्हाळ्याचे दिवस आहेत,
त्याच्यामध्ये आणखी गरम मग खाल्लं जात नाही. त्याच्यामुळं हे बघा मी इथं कुकर ठेवला आहे दम देण्यासाठी बिर्याणीला, आणि त्याच्यामध्ये की नाही 1 चमचा तेल घातलेलं आहे, आणि त्याच्यानंतर मी की नाही इथं 2 चमचे एवढं तूप घातलेलं आहे. हे बघा, आणि 1 चमचा अगोदर तेल घातलेलं होतं त्याच्यामध्ये, आणि एवढं थोडंच प्रमाण आपल्याला तेलाचं वापरायचं आहे, कारण की मग ऑइली भात झाला तर खाल्ला जात नाही. आणि फोडणीत की नाही मी याच्या काय टाकलेला आहे, पुदिना जो कट करून ठेवला होता ना मी थोडासा, तो पुदिना मी याच्यामध्ये फोडणीत टाकलेला आहे. याचा इन्हेन्स एवढा भारी येतो ना भाताला, खूप भारी लागतो असा पुदिना जर यूज केला तर आपण. आणि त्याच्यानंतर मी जे तांदूळ बॉईल करून ठेवले होते ते तांदळाचा अर्धे तांदूळ मी आत्ता घालणार आहे आधी, आणि त्याच्यानंतर ग्रेव्हीची लेयर देऊन मग परत दुसरे तांदूळ वरून घालून दम देणार आहे बिर्याणीला. हे बघा अशा प्रकारे. तर तांदळात हे काळं काळं काय दिसत असेल तुम्हाला, तर ते आपण गरम मसाले जे ॲड केले होते ना, अख्खे गरम मसाले याच्यासाठी ॲड करायचे की ते नसतील खायचे तर ते काढूनही आपण त्याचा फक्त फ्लेवर येतो, आणि मग काढूनही टाकू शकतो त्याच्यामुळं. आणि पावडर घातली की फार झणझणायला होतं नरड्यामध्ये, त्याच्यामुळं थोड्या ह्या दिवसात अवॉइडच करायचं जास्तीचं तिखट खाणं, कारण की गरमी फार आहे, उष्णता फार आहे त्याच्यामुळं. हे बघा अशी मी ग्रेव्ही की नाही त्या भातावर पसरवून घेतली, आणि त्याच्यानंतर वरून परत भाताचा लेयर दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर मुलांच्या रेकमेंडनुसार हे केलेलं आहे मी, कलर घातलेले त्याच्यामध्ये. आणि याच्यानंतर की नाही ती उरलेली जी ग्रेव्ही होती ती पसरवून घेतली मी सगळी या भातावरती. आणि याच्यानंतर मी आता ह्याला वरून थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना घालून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि थोडासा बिर्याणीचा जो मसाला आहे ना, मी फार कमी यूज केला होता, 1 चमचाचा पण थोडासा कमी यूज केला होता ग्रेव्हीमध्ये, त्याच्यामुळं मी या भातावरती परत टाकून घेणार आहे. आणि इथं मी बघा 2 चमचे की नाही तूप ॲड केलं आहे वरून भाताच्या, तर तुपामुळं स्वाद फार भारी येतो बिर्याणीला. कोणतीही बिर्याणी असो, व्हेज असो नॉनव्हेज असो, कोणतीही असो. आणि ह्याच्यानंतर मी असा मसाला थोडासा वरून ॲड केला आहे, कारण आपण तिखट जास्तीचं ॲड केलेलं नाही, हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला नाही. हे त्याच्यामुळं हे बघा असं ताट ठेवून की नाही 5 मिनटं दम येऊ द्यायचं, आणि तोपर्यंत इकडं बाजूला आहे की नाही मी कोळसे गॅसवरती ठेवले होते हे होण्यासाठी, बर्न होण्यासाठी. हे बघा कोळसे अशा प्रकारे बर्न झालेत आपले छान, आणि मग गॅस बंद केला आहे मी. आणि आता जे हे दम आले ना ह्या बिर्याणीला, हे बघा या प्रोसिजरला आल्यानंतर मी ही प्लेट याच्यामध्ये ठेवणार आहे, आणि याच्यावरती तूप सोडून दम देणार आहे. याच्याने एवढा भारी कोळशांचा सुगंध फ्लेवर येतो ना मध्ये बिर्याणीला, खूप भारी लागतं, तंदुरी टाईप स्वाद येतो भाताला. तर हे बघा अशा प्रकारे आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगायला विसरू नका, कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मला पण नेक्स्ट बनवायला व्हिडिओ हुरूप येईल. हे बघा अशा प्रकारे आपली रेडी होती बिर्याणी, आणि मुलांनी फार ताव मारला भारीचा. धन्यवाद.